एवढी सुंदर रांगोळी काढते, पण पोरांना काय रांगोळी चांगली वाटत नाही. ते काय करते त्याच्यावरती येतात आणि पाय देऊन जातात, पायाने पुसून जातात. तर आज बघू शकता मी ही रांगोळी काढली होती. त्यानंतर ना इथून बाजारामधून जी मेथीची भाजी आणली, तर हे मेथीची भाजी ना जमिनीतून उपटीत नाही. तर कारण काय करते, हे कापून मेथीच्या जुड्या बांधतात आणि त्यानंतर ना दूधवाल्यालाच म्हटलं ते मेथीच्या भाजीच्या काड्या गायला खाण्यासाठी देवा. त्यानंतर किचनमध्ये मला बनवायची होती मेथीची भाजी, पण किचनच्या खिडकीमध्येच मनी प्लांट ठेवलेला असं बॉटलमध्ये आणि त्या मनी प्लांटला पाहूनच रोज स्वयंपाक होतोय माझा किचनच्या खिडकीमध्येच ठेवले. तर बघा इतके सुंदर आहेत. आणि त्यानंतर ना मला बनवायचा होता चहा, कारण 3:30ला ना भाऊजीसाहेब पण जातात. तर चहा बनवला आणि चहा घेतला. तर मेथीची भाजी हिरवीगार होण्यासाठी काय करायचं, सुरुवातीला आहे ना कढईमध्ये तेल टाकलं की चांगलं तापून घ्यायचं कडकडीत आणि त्यानंतर भाजी धुवून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. 1 मिनिटभर थांबायचं, गॅस बारीक करायचा, त्यानंतर भाजी पलटून घ्यायची. आता याच्यामध्ये ना मिरची लसूण मिक्सरला बारीक केल्यास ना ते चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे टाकून आणि भाजी फक्त एकदाच हलवून घ्यायची. पाणी बिलकुल टाकायचं नाही आणि भाजी ना एकदम बारीक गॅसवर शिजून घ्यायची. बघा मी म्हटले होते ना झाली की नाही हिरवीगार अशी भाजी. आणि त्यानंतर ना थंडीमध्ये आपण जे रग ब्लँकेट्स वापरतो ना, तर ते घड्या करून ठेवलं ना, लहान पोर काय करतात त्या घड्या उचकून टाकतात, खूपच पसारा करून ठेवतात. तर अशा घड्या मी दाखवल्या आहेत ना, की ज्या मुलांना निघणार नाही, त्याची घडी मोडताच येणार नाही किती पण लांबून फेकली. तर तुम्हाला ही रग ब्लँकेटच्या घड्या कशा करायच्या खाली दिल्या त्रिकोणामध्ये पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दिला आहे, ते जाऊन नक्की बघू शकता.